नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 2.2. बघा, त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे. इन फिगर y इज इक्वल्स टू 108 डिग्री अँड x इज इक्वल टू 71 आर द लाईन m अँड n पॅरलल. या पॅरलल आहेत का ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. बघा, ही अशा पद्धतीची ही डायग्राम आहे त्याची. आता आपण त्याचं सोल्युशन बघणार आहोत. बघा, x प्लस वाय इज इक्वल्स टू किती आहे, हे 71. एक्सची मेजरमेंट आहे, वायचं मेजरमेंट आहे 108. ओके, तर याचं आन्सर येणार आहे आपलं 179 डिग्री इतकं आन्सर येणार आहे. बघा, इंटेरियर अँगल x and y are not supplementary. Therefore, line M and line N are not parallel. ओके, बघा, क्वेश्चन नंबर सेकंड आहे. इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रंट अँगल बी, देन प्रूव्ह दॅट लाईन एल इज पॅरलल लाईन एम. अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे. आपण आन्सर बघूया. लेट अपोजिट अँगल ऑफ अँगल ए बी अँगल एक्स. अँगल ए इज कॉन्ग्रंट अँगल बी. दिस इज फर्स्ट. हे काय आहे, गिवन आहे. अँगल ए इज कॉन्ग्रंट अँगल एक्स, हे सेकंड येणार आहे. हे काय आहेत, अपोजिट अँगल येणार आहेत. अँगल बी इज कॉन्ग्रंट अँगल एक्स, हे असणार आहे फ्रॉम 1 and 2. बघा, हे कसं आहे, तर जर ए हा बीला कॉन्ग्रंट आहे, ए हा एक्सला कॉन्ग्रंट आहे, मग बी आणि एक्स हे एकमेकांना काय येणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. मेथड आहे देअर फॉर रे एल इज पॅरलल रे एम. हे पण काय झालं, करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार. क्वेश्चन नंबर 3 आहे. इन अ फिगर इफ अँगल ए इज कॉन्ग्रंट अँगल बी अँड angle x is congruent angle y, then prove that line L is parallel line N. बघा, इथं अँगल ए इज कॉन्ग्रंट अँगल बी, हे काय आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे ते एक्झाम्पलमध्ये. तेल देअर फॉर लाईन एल इज पॅरलल लाईन एम. हे काय आहे, फर्स्ट. हे कसं येणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स येणार आहे. एल ही एमला पॅरलल लाईन आहे. तेल देअर फॉर अँगल एक्स इज कॉन्ग्रंट अँगल वाय, हे आपल्याला गिवन आहे. देअर फॉर लाईन एम इज पॅरलल लाईन एन, हे सेकंड असणार आहे. अल्टरनेट अँगल therefore line L is parallel line N, हे from 1 and 2 वरून घेतलं आहे. ठीक आहे, समजलं. क्वेश्चन नंबर 4 आहे. इन फिगर इफ रे बी ए इज पॅरलल रे डी ई अँगल 50 डिग्री अँड अँगल डी इज इक्वल्स टू 100, हे येणार आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए बी अँड सी. ए बी अँड सी फाइंड आउट करायचं आहे. बघा, आता ही अशा पद्धतीची डायग्राम मी काढलेली आहे. इथे काय केलेलं आहे, ही लाईन आपण जॉईन केली म्हणून इथे येणार आहे ड्रॉ लाईन पी क्यू इज पासिंग through point C and parallel to line
AB. Ray PQ is parallel ray AB and PCQ. Segment PQ is parallel segment BA. हे कन्स्ट्रक्शन आहे. PQ ही सेगमेंट BA ला काय आहे, पॅरलल आहे. हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ओके, रे BA इज पॅरलल रे DE हे गिवन आहे. ओके, देअरफॉर सेगमेंट PQ इज पॅरलल सेगमेंट DE. ठीक आहे. इथे येणार आहे अँगल CDE प्लस अँगल DCQ इज इक्वल्स टू 180 डिग्री. इथे इंटेरियर अँगल्स therefore 100 degree plus angle DCQ equals to 180 degree. Therefore angle DCQ is equals to 180 degree मायनस इकडे प्लस इकडे येताना हे -100 होतील. ते येणार आहे therefore angle DCQ equals to 80 डिग्री. 180 मधून 100 गेल्यानंतर 80 उरतात. इथे येणार आहे therefore angle DCQ प्लस अँगल DCB प्लस अँगल BCP इक्वल्स टू 180 डिग्री. ते येणार आहे अँगल इन लिनियर पेयर. ठीक आहे. देअरफॉर 80 डिग्री प्लस 50 डिग्री प्लस अँगल BCP इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे. बघा आता हे यांच्या दोघांचे टोटल करून 130 होतात. ते आपण इकडे मायनसला घेऊया. मग इथे येणार आहे अँगल BCP इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 130 डिग्री. तर इथे येणार आहे देअरफॉर अँगल BCP इक्वल्स टू 50 डिग्री. बघा 180 मधून 130 गेल्यानंतर इथे 50 डिग्री येतात. इथे येणार आहे अँगल ABC प्लस अँगल BCP इक्वल्स टू 180 डिग्री. हे इंटेरियर अँगल झाले. हे येणार आहे अँगल ABC प्लस 50 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ABC इक्वल्स टू 130 डिग्री हे आन्सर येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं. क्वेश्चन नंबर 5 आहे. इन फिगर इफ रे A is parallel ray BD, ray AF is the bisector of angle EAB and ray BC is the bisector of angle ABD. Prove that line AF parallel line BC. बघा ही 5 नंबरची ही डायग्राम दिलेली आहे. आपल्याला याचं सोल्युशन बघायचं आहे. तर बघा आपण इथून बघू. ते येणार आहे रे AE इज पॅरलल रे BD. हे काय आहे, गिवन आहे. AE आणि BD त्यांना देअरफॉर अँगल EAB इज कॉन्करंट अँगल ABD. हे काय अल्टरनेट अँगल आहे. त्यांना देअरफॉर हाफ अँगल EAB इज इक्वल्स टू हाफ अँगल ABD. हे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय हाफ घेतला आहे आपण. ठीक आहे. इथे घेऊ आपण अँगल FAB इज इक्वल टू अँगल ABC. हे आहेत आपले बायसेक्टर थेरमनुसार घेतलेले अँगल्स. इथे येणार आहे रिझल्ट अँगल
bisector 13. Therefore angle x equals to angle y. Therefore ray AF is parallel ray BC. Alternate angle test. ओके, समजलं. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. अ ट्रान्सव्हर्सल EF ऑफ लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट द लाईन ॲट पॉईंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. P अँड Q मध्ये ही ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. रे PR अँड रे QS आर पॅरलल and bisector of angle BPQ and angle PQC respectively. Prove that line AB is parallel line CD. ओके, इथे घेऊया आपण रे PR is parallel रे QS हे गिवन आहे. Therefore angle RPQ is congruent angle PQS. हे काय अल्टरनेट अँगल आहे. ते सेकंड घेणार आहे अँगल RPQ इक्वल टू अँगल PQS. घेणार आहे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. बाय 2. मग इथे घेणार आहोत आपण अँगल BPQ इक्वल टू अँगल PQC. येणार आहेत अँगल बायसेक्टर 13. रे AB is parallel ray CD. Alternate angle test. टेस्टनुसार. ठीक आहे, समजलं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.